मित्रांनो नमस्कार. मी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी या ठिकाणी आलेलो आहे. आपण पाहत असाल छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते संजयजी काळे अर्धनग्न अवस्थेत आपल्याला दिसत असेल. पाहू शकता आपण एक डब्बा, त्यांच्याकडे एक बादली देखील आहे आणि ते अर्धनग्न अवस्थेत आहेत. त्यांच्याबरोबर काही राहुरी फॅक्टरीचे ग्रामस्थ देखील आहेत. तर त्यांना सहकारी म्हणून या ग्रामस्थांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हा जो नगर मनमाड हा जो रस्ता आहे याची दुर्दशा अतिशय वाईट झालेली आहे. शेकडोंच्या वर या ठिकाणी अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण पाहू शकता तर प्रशासनाला एक मोठी चपराक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संविधानाच्या अधिकाराला धरून संजयजी काळे हे नग्न अवस्थेत हे आंदोलन हाती घेऊन पायी चालत आहेत. आपण त्यांच्याशी एक वार्तालाप करणार आहोत की आपण हे जे आंदोलन घेतलेलं आहे तर आपलं या मागचं धोरण काय आहे आणि आपण कशासाठी हे आंदोलन करत आहात आणि भविष्यामध्ये असं काही नियोजन आपल्याकडे आहे का की आपण संदेश काय देऊ शकता प्रशासनाला? मी एक जनजागृती करणारा माणूस आहे. मी कुठला नेता नाही, माझ्याकडे कुठला अधिकार नाही. परंतु जोपर्यंत आपण जनजागृती करत नाही तोपर्यंत ही जनता जागृत होत नाही, शासन जागृत होत नाही. आज या रस्त्याला म्हणजे नगर मनमाड रस्त्याला 1930 नंतर उर्जित अवस्था आलेली आहे. 1930 पासून तर 88 पर्यंत हा रस्ता प्रचंड खराब होता. त्यानंतर 1988 ला या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट निघालं आणि ते मलेशियन कंपनीला गेलं. ती कंपनी पळून गेली. त्यानंतर वर्ल्ड बँकेच्या फायनान्स मधून हा रस्ता कोपरगाव ते अहिल्यानगर झाला. काही काळ 5 वर्षाकरता हा रस्ता चांगला होता, परंतु 2006 नंतर या रस्त्यावरती असलेले 3800 झाडं, वटवृक्ष जे शेकडो वर्ष जुने झाडं होते ते तोडण्यात आले. त्या जागेवरती कुठल्या प्रकारचं नवीन प्लांटेशन केलेलं नाही आणि ते चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार अनेक पळून गेलेले आहेत. आणि जे झालेलं काम होतं तेही निकृष्ट झालं. कायम अधिकारी आणि नेते म्हणायचे काम होऊ द्या फक्त, पण काम एकदम निकृष्ट झालं. 2006 पासून 2026 ह्या 20 वर्षामध्ये ह्या रस्त्यावरती प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली. 2006 ते 2026 या रस्त्याची प्रगती म्हणजे हा पहिला होता राज्य महामार्ग क्रमांक 10, नंतर झाला प्रमुख जिल्हा महामार्ग क्रमांक 8 आणि आता हा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160. राष्ट्रीय महामार्ग होऊन देखील या रस्त्याची परिस्थिती प्रचंड भयानक आहे. 4 ठेकेदार पळून गेलेले आहे. आज चौथाही पळून गेलेला आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी 4 वर्षामध्ये 93 कोटी रुपये एका खासगी कंपनीने काढले. एकही खड्डा न बुजवता 93 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. आजही 2 ठेकेदार काम करतो, त्याने मागं काम करायचं पुढे खड्डे पडत चालतात. अशी ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती कधीतरी थांबली पाहिजे, कुठेतरी थांबली पाहिजे. या रस्त्यावरती 2 आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान आहे, शिंगणापूर शनी बाबा आणि साईबाबा. या 2 ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देवस्थान असल्यामुळे जगभरातून भक्त येतात. त्यांना हा रस्ता बघून आपल्या जिल्ह्याच्या नेतृत्वांची कीव येते. मला तर कीव आलेली आहे म्हणून मी डस्टबिन हातामध्ये घेतली, कचरापेटी हातामध्ये घेतलेली आहे. माझ्या जिल्ह्याच्या नेत्यांचे डोके कचरापेटी सारखे झालेले आहेत. त्यांना फक्त आणि फक्त पैसे दिसतात, त्याच्यापैकी काही दिसत नाही. आणि विकासाच्या नावाखाली एकदम खराब रस्ता दिलेला आहे. आमच्या 4 पिढ्या संपल्या. माझं वय 65 वर्ष आहे. म्हणजे या 65 वर्षामध्ये मला केवळ फक्त 5 वर्ष रस्ता चांगला पाहायला भेटला. इतर याच्यामध्ये हा खड्डेयुक्त रस्ता मी कायम बघताय. आता याची परिस्थिती सुधारली पाहिजे. या नागड्या शासनाला जाग आणण्यासाठी मी नागडा होऊन निघालो. मी नागड्यांचा प्रतिनिधी आहे. माझा तालुका, माझा जिल्हा या नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी पूर्ण नागडा करून टाकला. हे फक्त ही जी गावं राहिली, हे जिल्ह्यातले लोक राहिले, इथे फक्त म्हातारी लोक राहतात, तरुण लोक बाहेर राहतात. ही शोकांतिका आहे. आपल्याला जागा होणं गरजेचं आहे. आपण जी परिस्थिती निर्माण केली आहे, आपण भ्रष्टाचार करून मतदान करतो आणि ते जे मतदान करतो ते भ्रष्टाचारांनाच करतो. ह्या शृंखलेला तोडायचं काम तुम्ही केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला जाग येत नाही तोपर्यंत मी जाग करण्याचं काम करत राहणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्याकडे चाललोय. लोकांना वाटतं मी जिल्हाधिकाऱ्यांशी संभाषण करणार आहे. त्याची माझ्याशी बोलण्याची पात्रता नाहीये. कारण ज्या अधिकाऱ्यांनी, त्या राजपत्रित अधिकाऱ्याला एक 65 वर्षाचा सिनियर सिटीजन नागडा पायी चालला, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची संवेदना नाही.
अशा संवेदनाहीन माणसाचा चेहरा देखील मला पाहायचा नाहीये. मी त्याच्या दारात नारळ फोडून निघून येणार आहे. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी मी सुनील विश्वासराव व्यापारी संघटनेचा उपाध्यक्ष आणि तसेच अहिल्यानगर मनमाड रस्ता कृती समितीचा सदस्य. तर या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते संजयजी काळे साहेब कोपरगाववरून या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेत पायी येत आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर त्यांना साथ देण्यासाठी काही अंतर आम्ही सुद्धा पायी चालणार आहे. तर ह्या रस्त्याबद्दल सगळ्यांची एकदम तीव्र भावना आहेत. वेगवेगळे प्रश्न आहे, परंतु त्यांची एकच मागणी आहे, लोकांना जनजागृती करायची, लोकांनी